नमस्कार तमाम शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याला राज्य सरकारकडून मंजुरी। शासन निर्णय जाहीर, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम कधी जमा होणार आहे या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी ही व्हिडिओ महत्त्वाची असणार आहे। शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्यासोबतच तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य सरकारकडून मंजुरी। अगोदर तर या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता आलेला नाही त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की आम्हाला 8वा हप्ता जमा झालेला नाही। नमोचा 8वा हप्ता जर तुम्हाला जमा झालेला नसेल तर साहजिकच 9वा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार नाही। आणि 9वा हप्ता न मिळण्याचं कारण काय असणार आहे तर त्या ठिकाणी पहा, तुम्हाला या यादीतून वगळण्यात आल्याची शक्यता आहे। कारण राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक हप्त्याच्या वितरणावेळेस लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी करण्यात येत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पीएम किसान योजनेच्या यादीतून तुमचं नाव वगळण्यात येत आहे आणि पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सुद्धा कमी होत आहे। साहजिकच नमोच्या लाभार्थ्यांना जर पीएमचा हप्ता मिळाला तरच नमोचा हप्ता मिळणार आहे। पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे आणि 22व्या हप्त्यासाठी जे शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत त्याच लाभार्थी शेतकरी बांधवांना मिळणार आहे नमोचा 9वा हप्ता। आता नमोच्या 9व्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून सद्यस्थितीला मंजुरी मिळालेली आहे का तर या प्रश्नाचं उत्तर सद्यस्थितीला मंजुरी मिळालेली नाही। मंजुरी मिळालेली नाही, निधी सुद्धा मंजूर झालेला नाही। 8वाच हप्ता आतापर्यंत जमा झालेला आहे। 8व्या हप्त्याची रक्कम बऱ्याच लाभार्थी शेतकऱ्यांना आलेली आहे आणि बऱ्याच लाभार्थी शेतकऱ्यांना आलेली नाही। तर ज्या शेतकरी बांधवांना आलेली नाही त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे। पहा, आता राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय म्हणजे जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तरच तुम्हाला नमोचा आणि पीएमचा हप्ता मिळणार आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी किंवा नमोचा हप्ता मिळण्यासाठी किंवा कोणत्याही कृषी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी फार्मर ID बंधनकारक करण्यात आलेला आहे। बंधनकारक आहे याचा अर्थ तुम्हाला ते काढावंच लागणार आहे। तरी पण आणखीन बऱ्याच लाभार्थी शेतकऱ्यांनी यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही तर तात्काळ रजिस्ट्रेशन करून घ्या, फार्मर ID काढून घ्या, जेणेकरून सुरळीतपणे सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळत राहील। त्याचबरोबर हप्ता न मिळण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची KYC पूर्ण झालेली नाही। त्याचबरोबर आधार सीडिंग हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। लाभार्थी शेतकऱ्यांनी ज्या गोष्टी अपूर्ण आहेत त्या करून घेणं गरजेचं आहे, अन्यथा नमोच्या 9व्या हप्त्यासाठी तुम्हाला मुकावं लागणार आहे। नमोचा 9वा हप्ता सद्यस्थितीला मंजूर झालेला नाही। मग हा नेमका कधी मिळणार आहे, कधीपर्यंत हा हप्ता होणार आहे जमा, तारीख आणि वेळ काय असणार आहे तर या ठिकाणी पहा, नमोच्या 9व्या हप्त्यासंदर्भात सर्वात अगोदर महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येईल। त्या बैठकीमध्ये निर्णय जाहीर करण्यात येईल आणि त्यानुसार निधी मंजूर करून ऑफिशियल शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष DBT लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल। आता यापैकी कोणताही निर्णय आणखीन झालेला नाही। बऱ्याच ठिकाणी आपण चुकीच्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो। नमोचा 9वा हप्ता मंजूर झाला, GR आला, तर असं झालेलं नाही। ज्या वेळेस ऑफिशियल माहिती येईल, ऑफिशियल GR येईल, निधी मंजूर होईल ते तुम्हाला मी लगेच कळवणार आहे। त्यासाठी अद्यापपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा।